त्याच्याकडीची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। देवेंद्र फडणवीस आता तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झालेले आहेत। दिल्लीमध्ये आता अनेक वेगवान हालचाली सुरू असल्याचं आपण पाहतोय। फडणवीस सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। प्रफुल्ल पटेल हे तटकरे यांच्या निवासस्थानी सध्या असल्याची माहिती मिळते। आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये आपण पाहतोय खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही मंत्रिपद नाहीये। प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची सुरुवातीला चर्चा होती, मात्र आता राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद मिळणार आहे अशी माहिती मिळते। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आपण पाहतोय सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आता फडणवीसही दाखल झालेले आहेत। काय नेमक्या घडामोडी घडतात दिल्लीमध्ये? श्वेता, मागच्या काही वेळापासून अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे मंत्री आहेत छगन भुजबळ, सगळे सकाळपासूनच सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी होते। मात्र काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हे देवेंद्र फडणवीस प्रमुख नेत्यांशी चर्चा करत आहेत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मंत्रिपद मिळेल अशी माहिती होती, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये सहभाग नसणार आहे आणि आता देवेंद्र फडणवीस या नेत्यांशी मागच्या 5-7 मिनिटांपासून चर्चा करतात। नेमकं चर्चा कोणत्या अनुषंगाने सुरू आहे ते बघावं लागेल, कारण ज्या पद्धतीने बोललं जातं प्रफुल्ल पटेल हे मंत्रिमंडळामध्ये सहभागी असतील अशा पद्धतीची माहिती होती श्वेता। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कशामुळे सत्तेत सहभागी होत नाही हे बघावं लागणार आहे। सध्या जी माहिती मिळते श्वेता, त्या माहितीनुसार फक्त हा मंत्रिमंडळाचा विस्तार छोटा असणार आहे, पण आगामी काळामध्ये जो मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यामध्ये कदाचित धन्यवाद आपण दिला संपूर्ण अपडेट बद्दल। तर सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी फडणवीस दाखल झालेले आहेत आणि बैठकीला सुरुवात झाल्याचंही कळतंय।